सावी काय झालं? मागे सरका. सावकाश थांबा. पाणी प्या. सावकाश. काय झालं सावी? काय झालं? धैर्य कुठं होतात तुम्ही? एवढी घाबरले होते मी माहितीये. असं वाटत होतं की एक शब्दही नका बोलू. माझी ऐकायची सुद्धा हिंमत नाहीये सावी. सावी मी असताना तुम्हाला काहीच नाही होऊ देणार. आणि काही झालं ना तरी आधी मला होईल. सावी तुम्हाला नक्की बरं वाटतंय ना? मला चांगलंच माहितीये तुम्हाला बरं कसं वाटेल ते. काय करताय तुम्ही? कोणाला फोन लावता? बोला. हॅलो सावे कशी आहेस बाळा? आई बरी आहेस ना तू? एवढा रात भरलास होय आईवर? एवढ्या दिवसात एक फोन पण नाही केलास? नाही काही. तुझ्यावर कशाला रागवूज मी? फक्त मला जरा वाईट वाटलं होतं. सणाचा दिवस होता ना, आणि सणाच्या दिवशीच माझ्या नवऱ्याचा अपमान झाला. मग वाईट वाटणारच ना. सावी आऊ जाऊ दे की झाल्या त्या गोष्टी. एवढ्या दिवसांनंतर आईंशी बोलताय. जाऊ द्या, झालं गेलं ते. आई कशी आहेस तू? मी बरी आहे. आणि भाऊ कसे? सावी वंसूंचा फोन आहे काय? सावी वंश जर घरात असतील तर त्यांना पॉलिसी बद्दल जाऊन सांगायला पाहिजे. द्या इकडं, मी बोलते. सावे तू सांग, तू खुश आहेस ना तिथं? आई अगं मी लई खुश आहे. धैर्य खूप काळजी घेतात माझे, आणि घरचे तर लई जीव लावतात बघ. तुला माहितीये मी आणि धैर्य देवदर्शनाला बाहेर आलोय. अरे वा,
देवदर्शनाला वय चांगलं आहे की मग. ह्यांची आपली मज्जा चालल्या आणि आमचे सासरे बहीण भावाच्या नावावर पॉलिसी करून गेलेत. काय जरी झालं तरी हे पैसे मलाच मिळायला पाहिजेत. मला काहीतरी केलं पाहिजे. अशीच आनंदात सुखात खुश राहावं. हा चल मग नंतर बोलते. आता ठेवते फोन. हा आई अहो का फोन ठेवला सा? मला सुद्धा बोलायचं होतं सावी वंसन संग. भाऊ आले म्हणून ठेवला असता काय? हा तसंच असणार आहे. नाही आता आपल्या पोटच्या पोरी संग बोलायचं सुद्धा तत्वात बसत नसेल कदाचित. बोलायला सुद्धा बंदीच आहे ना. दीपा उगाच काय पण बोलू नकोस. भाऊंनी आतापर्यंत कधी पण कुणावर पण कसली पण बंधनं घातलेली नाही. मला जेवढं बोलायचं होतं माझ्या लेकी संगत तेवढं बोलून झालं. तिची खुशाली कळली बस झालं माझ्यासाठी. माझं बोलणं झालं म्हणून मी फोन ठेवला. उगीच त्याचा दोष भाऊंना लावू नकोस. भाऊ जेवण तयार आहे. वाढू तुम्हाला? अनुराधा पोरी सावी कशी आहे? हाय बरी आहे. दोघं जोडीनं देवदर्शनाला गेले.